नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनी या शाळेचा 154 वर्षानंतर स्नेह संमेलन साजरा। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनी स्थापना 1 जुलै 1872 या ऐतिहासिक शाळेचा 154 वर्षानंतर प्रथमच वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 8 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चन्नमल्लेश्वर शिवाचार्य तेरिनमठ बडदाळ हे होते, तर डॉक्टर शांतलिंगेश्वर महास्वामी विरक्तमठ दुधनी यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास डॉक्टर उदय मेहत्रे, मोरया कंस्ट्रक्शनचे चेअरमन अशोक राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अप्पू परमशेट्टी, अक्कलकोट तालुका गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, प्राथमिक शिक्षक समितीचे नेते राजशेखर उमराणीकर, नूतन नगरसेवक बसवराज हावदे, लक्ष्मीपुत्र चिमणगेरी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पोमू राठोड यांनी केले। शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा व इतर स्पर्धांमधील यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। मोरया कंस्ट्रक्शनचे चेअरमन अशोक राठोड यांनी शाळेला 51,000 रुपयांची देणगी दिली। या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत कलशेट्टी, उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, उमाकांत आळंद, दाऊद नदाब, चंद्रकांत बोनार, वैशाली कांबळे, अंबिका गोटे, ज्योती चिंचोळी, फरजान बडेखान, RPIचे नेते सैदाप्पा झळकी, गोरखनाथ धोडमनी, मेहंदीमिया जिडगे, शांतलिंग कोगनूर, राहुल आळंद, चंद्रशेखर वागदरी, मल्लिकार्जुन देशमाने, दौलत हावदे, काशीनाथ यारगल, कन्नड विभाग शिक्षक समिती राज्य अध्यक्ष बसवराज गुरव, शंकर आजगोंडे, मैंदर्गी केंद्र प्रमुख महादेव पाटील, सैदाप्पा कोळी, संतोष चिंचोळीकर, अविनाश राठोड, रामू चव्हाण, श्रीशैल मलगण, संजीव कुमार बेणेसूर, शोभा मेहत्रे, अंजली गुंजोटे, मधुकर गाडे, श्रीशैल चिंचोळी, जगदीश चिंचोळी, सुहास पवार आदींसह पालकवर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट। स्टार्ट। हॅलो, आता मी सध्या खूप छान असा गोळा खातीये, खूप थंड, आणि ह्या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये तर सगळ्यांना गोळ्याचं खूप आवड असते आणि खूप खावासा वाटतो। त्यामुळे आम्हाला हा गोळा मिळालेला आहे, बॉम्बे आईस गोळा। ह्या दादांचा हा गोळ्याचा गाडा आहे आणि अक्कलकोट मध्ये मी सध्या आहे आणि हा खूप छान गोळा मला खायला मिळालाय। इथे बरेच प्रकारचे फ्लेवर्स आहेत, जसं की काला खट्टा, मँगो, रोज, आणि इथली स्पेशालिटी आहे आईस गोळा, मलाई गोळा। तर आम्ही सगळ्या प्रकारचे, मी आणि माझ्या फॅमिलीने सगळ्या प्रकारचे गोळे खाऊन बघितले। आम्हाला एक गोळ्यानं कोणाचं कधीच मन भरत नाही, त्यामुळे आम्ही 2 गोळे 3 गोळे असा आम्ही मनसोक्त गोळ्याचा आनंद घेतलेला आहे। सो पुण्या मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर असे गोळे खूप महाग मिळतात आणि खूप कॉस्टली असतात, पण एकदम हायजेनिक स्वच्छ असे गोळे तुम्हाला इथे अक्कलकोटमध्ये खूप छान खायला मिळतात, ते पण एकदम स्वस्त। त्यामुळे तुम्ही नक्की या आणि या गोळ्यांचा आस्वाद घ्या। थँक्यू। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।